काल व्हिडिओ बनवला मी की भाऊ माझा तिकडं फिरायला गेलाय बारकी पोरं वगैरे घेऊन. जर काही शब्द मी जे मनात येईल ते बोललो, जे मनात आलं ते तोंडात आलं ते तुमच्या कानापर्यंत आलं. आणि तो व्हिडिओ बघितला भावाने, पांडूने, आणि नाराज झाला. त्याचं अत्यंत दुःख मला वाटलं. अरे नाराज व्हायला तू काय बारक फिरकाय वय? जातोय लेकर बाळ घेऊन डोक्यावर पडलाय काय? 4 वेळा तुला सांगितलं तरी तू जातो तिकडं. तरी कमीच बोललो तुला, शिवी फिवी दिली नाही. काय नाराज होतो तू? राजांना आमच्या राग आला. आणि राजे आमचे आज त्यांची सवारी गडावरून घराकडे निघालेत. आणि त्यांच्या बरोबर पूजा, महाराणी साहेब हे सुद्धा त्यांचं आगमन होणार आहे बारामतीमध्ये आज बहुतेक. आणि राजांचा मला कॉल आलता मगाशी, मी ओमला शाळेत सोडायला गेल्यानंतर. म्हणलं बोला. मुजर घातला. काय नाही म्हणला बावड्या, म्हणला मोबाईलचा डिस्प्ले पुन्हा गेला अजून. अरे तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? तिकडे गेलाय एवढा मोठा मोबाईल, तुम्हाला सांगतो असा घसरून. काल मी व्हिडिओ मध्ये सांगितलं पडला, त्याचा डिस्प्ले गेला. आज तो डिस्प्ले नाही म्हणलं 40-45 हजार रुपयाला आहे डिस्प्ले, मेन पार्ट, ज्याची किंमत 1,80,000 मोबाईलची. आणि तू कुठल्या भंगार दुकानात गेला तिथं टाकतोय तो, आणि टाकला आणि तो पाण्यात भिजल्यामुळे डिस्प्ले गेला. अरे वॉटरप्रूफ तो मोबाईल आहे ना, पाण्यात घालून काय केलं तर होत नाही. मग तानाला मी म्हणलं कसं काय रे बाबा, वॉटरप्रूफ मोबाईल आहे ना म्हणलं, पाण्यात पण चालू शकतो ना आयफोन, कसं काय म्हणलं हे असं झालं? तर ताना म्हणलं नाही, ते जे पाणी जायचं जे सांगत होती ती थोडं उसवलं होतं. काय बोलता का तुम्ही? समदे एका माळचं म्हणे लाबाडच, लबाडाचीच माळ समधी बांधलेली, काय करावं ह्याला? आणि गेलाय आता महागारी. मला दाखवतो त्याला. काय दाखवतो आता? मोबाईल बिघडलेला दाखवणार आहे तू? आता काय होणार आहे? आणि माझी बायको सुद्धा मला बोलली की त्यांच्यात लढायची ताकद आहे, त्यांच्या बरोबर सवारी सैन्य भरपूर आहेत, तर तुम्ही का टेन्शन घेता? त्यांच्याकडे निष्करायची ऐपत सुद्धा आहे. हे माझी बायको म्हणली, ही बायको पुढे ये की, हे तर बोल की जरा, थोडं 2 शब्द बोल. काय बोला? महाराणी साहेब जाते त्या. तसलं का बोलता? महाराणी आणि राजा सवारी आणले लागले ना का बोलता? आता रत्नागिरी, रायगड, तिकडं चिपळूण, समधीकडे फिरते ती. फिरू दे की मग. प्रश्न असा पडलाय, अरे सॉरी चुकलं माझं. जरा मी अति बोललो वाटतंय. तूच बोल, काय असेल ते बोल. मला नाव माहिती. मग कशाला मध्ये मध्ये करते तू? मला म्हणताय कशाला मग? कशाला मध्ये मध्ये करते तू? मग कशाला मला उडून बसवलं इथं? मी बोलतोय ना, जर स्वतःला बोला येत नाही, बोल म्हणलं तर मला येत नाही. तुमचं मला काय माहिती? ओढून आणून बसवलं इथं बोल, बोल की इथं. तिकडं बघा तुमचं. मध्ये बोल नको. मला कशाला घेता? मी बोलत असताना हे ना तू मध्ये बोलू नको. माझं काम मला इथं का आणलं ओढून? मग इथं 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 बोल. इथंच बोलते, तिथं नाही बोलत, इथंच बोलते. सॉरी. हाणाला तुला का दगडच सांगे सारखं म्हणताय मला विनाकारण. सॉरी. अगं अशी तर गवत नाही रेटा, अशी तर गवती की. त्या दिवशी तर आपण कुठं आलतो मित्रांनो? आपण आमचे राजांची तुम्हाला सांगतो आज
आज हे येणार आहे. म्हणतात माझ्या डोळ्याला. हाणत नाही इथं बघ. तर आज संध्याकाळपर्यंत ही येते ती पांडव पूजा तानाजी त्यांची पोरं लेकरं सारे. तर एक आरतीचं ताट, गुलाबाची काय 10 फुलं, त्यात मध्ये वेगवेगळं अत्तर पाहिजेत हा, सेंट वगैरे म्हणजे मोगरा जसं की जायफळ ह्याची पण फुलं पाहिजेत. तर ह्यांचं पाय धुहा समद्याने आणि हळद कुंकू लावून एक दर्शन घ्या माझ्या दुर्गाला गजरा आणि उद्याच्या पूजासाठी स्पेशल एवढा मोठा गजरा कर. असा केसाला लांबला पाय हिकडनं असा हिकडनं मागणं तुला सांगतो गेट पर्यंत गेला पाहिजे काय. एक गजरा त्यासाठी एक गजरा बनव. खरं तुमचं पण. आणि पांडूसाठी पायावरती हळद कुंकू टाकून पाय धुवून त्याचं आई बापाने पण पाणी प्यावं आणि मला पण ठेवा पाणी थोडंफार प्यायला काय, तर तुम्हीच पिऊन टाकचाल. मला निदा चाटू द्या तरी, येड लागलंय काय. कारण की हे लय म्हणजे काहीतरी जिंकून आलेत ही. म्हणजे असल्या दिवसामध्ये आज ओला दुष्काळ पडलाय, जाहीर केलाय सरकारने. दुर्गा थांब. लोक वाहून चालली, जग बुडायला लागलं, लोकांना भीती नाही. समोर जरा कमी आवाजात कमी, कारण मोठ्या आवाजात काय बोललं आणि बारक्यात जरी बोललं तरी पब्लिकला तेच ऐका. हा आज हे ओला दुष्काळ जाहीर केलाय सरकारने. एवढे लोकांचे हाल होत्यात. प्रत्येक शेतकऱ्याला आपलं पिकाची तर आशा सोडली, काळ्या मातीने साथ सोडली. कमी कमी आपल्या लेकरा बाळाचं रक्षण करायला लागले ते. त्यांचा जीव कसा वाचन, त्यांना वेळेवर अन्न वस्त्र निवारा कसं पोचन ह्याची काळजी करायला जीव मुठीत घेऊन आज इथला शेतकरी जगतोय. आणि अशा ह्याच्यात आमच्या बंधुराजांनी म्हणजे तुमचे सर्वांचे लाडके पांडुरंग वाघमारे रील स्टार, महाराष्ट्र प्रसिद्ध, ह्यांनी असे टोकाचे पाऊल म्हणजे धाडसी निर्णय घेऊन बघा ना आज असल्या जंगलात फिरायला गेले. म्हणजे आईबापाची छातीवर आली. आणि मला सुद्धा तुझ्या जेव्हा मी कोणातरी अंगावर जाया बसलो बघ इकडं आज चौकात, हा तरी सकाळ त्यांना तळवं खांजवतंय. तळव्यात पण फरक आहे. हाताचं तळव खांजवलं तर पैसे येतात, पायाचं तळव खांजवलं तर रट खात, हे असं असते त्यात. अगं तू मध्ये नकुला का हे तू बोल बर, तू बोल येत चल बोल चल बंद करा ते, बोल की तर बंद करा, बोल की माझ्यासारखं बोल, तुम्हाला माणसं माझ्यासारखं बोल की. म्हणला स्वतः बोला येत नाही आणि दुसरं बोलतय त्याला पण तू बोलून देत नाही. मध्ये मध्ये इकडे इथं बोल, इथं बोल, इथं बोल चल. आणलंच का मला पण इथं बोल, इथं बोल, इथं बोल, बोल इथं बोल. माझ्या बंधू भगिनींनो, तर आज आमचे भाऊजी, तर आज माझी जाऊ सखी हे रील स्टार पूजा वाघमारे हिला घेऊन कृष्णासोबत असल्या पडत्या पावसामध्ये जाऊन आणि हायाशी सुरक्षित वापस आल्याबद्दल आम्ही त्यांचं कशा प्रकारे स्वागताची तयारी चालू आहे. लाज वाटली पाहिजेत असं म्हणायचं. बोल बोल, हा बोल की, बोल की सर का तिकडं बोल. सर का भूक लागली मला. स्वतःला येत नाही आणि दुसरं बोलतय त्याला पण मध्ये मध्ये डवस्ती व्हायला लांबणं लागलं. नाव ठेवतात तुम्हाला काय बरं तर विषय तुम्ही तर बघितला की हे आमचे बंधुराजे आज निघाल्यात. तर त्यांचा मोबाईल फिरशी एकदा बंद पडलाय, गेल्यात नीट कराय, बघू आता काय होईल.
रागवले ती. आता आले की पाय धरायला लागेल, मला सॉरी म्हणायला लागेल, चुकलं म्हणायला लागेल, तर रसवा जाईल. तू ये, तू ये, आल्यावर तुला सांगतो काय आहे ते. ये तुला आतल्या खोलीत घालतो डामन तू चांगला. तुझं तिकडले ना लय डोकी चालतात ना, अति शानपणा करतोय ना, समजा उतरवतो. तू ये, तू समजा तयार येते. शब्दच नाहीत बोलायला. बाकीचं कमेंट मध्ये बाकी तुम्ही बोला. चला.